हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हे आहे शुक्रवारचा ब्लॉग आहे. आणि इकडं आम्ही गावाला आलेलो आहे आणि देवीची ओटी भरायची होती म्हणून आम्ही इकडे सगळेजण आलेलो आहे. आणि सगळे पाहुणे पण येणार आहेत. आज शुक्रवारी सगळी पाहुणे येणार आहेत. आणि इकडे बघा, हे बसलेले आहे आमचे जाऊबाई आणि आमचे सासू आहेत. आणि ह्या आजी आहेत आमच्या बाबांची आत्ती आहेत. आणि आम्ही 10 जणी सुवासिनी ठेवलं होतं, म्हणजे 8 जणीला. घरातले दोघे आहेत आम्ही, मी आणि ताई. आणि त्यांनी पोळ्या करायला आले होते. सगळी पोळ्या करून झालेलं आहे आता. आणि इकडं ताई नैवेद्यासाठी पोळ्या करायला लागल्या. आणि इकडं पोळ्या पूर्ण करून झालेलं आहे. आणि हे आहे आमचे जाऊ. आणि मी इकडं व्हिडिओ दाखवायला लागलो आहे आणि ते नको म्हणून असं हे घेतलं. आणि तर ताई कांदा चिरून द्यायला लागल्या आणि सगळं स्वयंपाक चाललेला आहे. इकडे बघा, पोळ्या करून इकडे खाटवर जरा असं वाऱ्याला टाकलेलं आहे. पोळ्या आणि भात, आमटी, भाजी असं सर्व स्वयंपाक झालेला आहे आता. आणि इकडे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आणि आता 11 वाजलेला आहे. आणि इकडं सुवासिनीची ओटी भरायची सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे, इकडं तयार करून ठेवलेलं आहे. ब्लाऊज पीस आहे, नारळ आणि सर्व भिजलेलं डाळ आहे. सगळं साहित्य तयार करून ठेवलं होतं आम्ही इकडं. आणि अजून वेळ आहे, मग तर आता लिंबू पण पाहिजे होतं. आणि इकडं आम्ही लिंबूचं बागेत आलेलो आहे. आणि ह्याचं लिंबूचं बाग आहे. आणि पूर्ण किती झाड आहे बघा. हे सगळे आहेत, लिंबूचं झाड आहे. लिंबूचा बाग आहे आणि केळीचा बाग आहे आणि आंब्याचं पण झाडं ते आहेत. सगळं शेअर करणार आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ खूप भारी असणार आहे. आणि इकडं कसं देवीची ओटी भरताना सवासिनींना कसं ओटी भरायला काय काय लागतात आणि ते आपल्या कर्नाटकच्या पद्धतीत कसं आहे ते सगळं शेअर करणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इकडं आहे केळीचा बाग आहे. आणि इकडं ताई इकडे लिंबू काढायला लागल्या बघा. आणि इकडं कसं आहे, इकडं लिंबू पिवळं झालं असं जरा पिकलेलं झालेलं विजापूर आणि जमखंडीला असं बाजारला घेऊन जातात विकायला. आणि इकडं थोडं काढलेलं आहे मी. चला, हे आजी आहे बघा, आमच्या बाबांची आजीची नणंद आहे ही आजी. आणि त्यांचं वय झाले 100च्या पुढं झालेलं आहे. आणि आम्ही सगळे त्यांना इकडं नाश्ता चहाला बोलवलं होतं. म्हणजे इथंच राहतात त्यांनी, पण असं वेगवेगळं घर आहे इथं. आम्ही इकडं देवळात चाललेलो आहे सगळेजण. आणि देवळातच सुवासिनीची ओटी भरायचं आहे. मग तिकडंच सगळे पाहुणे आलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून चाललेलो आहे इकडं. आणि आता 12-1 वाजलेला आहे. ऊन जास्त झालेलं आहे आता. आम्ही सगळेजण चालत चाललेलो आहे. इथं जवळच आहे ते मंदिर. इकडं मंदिरात आलो आहे आम्ही. आणि इकडं दुर्गादेवी मंदिर आहे, दुर्गा माता. आणि अजून एक मंदिर आहे, तिथं पण 5 सुवासिनी आहेत. आणि इथं 5 सुवासिनी आणि तिकडं 5 सुवासिनी आहेत. मग तिथं पण जाऊन ओटी तेन भरायचं आहे. आणि कामाच्या गडबडीत व्हिडिओ काय मी केलेलं नाही. स्वातीकडे दिलेलं मी फोन, व्हिडिओ कर म्हणून, असं असं कर म्हणून मी सांगितलं होतं. ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आणि काय चूक झाली असेल तर माफ करा. हे बघा, मंदिरात देवी, दुर्गा माता देवी आहे इथं. आणि इकडं आम्ही सगळे सुवासिनी बसलेलो आहे. आणि घरातले 2 सुवासिनी पाहिजे, घरची सून आणि लेकी. मग मी पण आहे आणि आमच्या 2 नंबरची ताई पण आहे, सुवासिनी ठेवलेल्या आहेत. आणि इकडे सुवासिनींना ते हे असं डोक्यावर बांधायला लागलं, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये मला काय माहीत नाही. प्लीज कमेंटमध्ये सांगा. मग इथं फुलांचं पण करतात. आणि इकडं जे फुलांचं जास्त मिळत नाही म्हणून ते कागदाचं आहे ते केलेलं, ते पण चालतं आहे म्हणून ते घेऊन आलेलं आहेत. इथंच विजापुरात मिळतं आहे ते. आणि सुवासिनीला ते पाहिजेच इकडं कर्नाटकच्या भागात.
आणि इकडं आम्हाला सगळ्यांना ते बांधलेलं आहेत. आणि ते झाल्यावर ते बांधून हळदी कुंकू आणि भिजवलेला हळद गालावर, पायाला, हातावर हळद लावतात आणि हळदी कुंकू लावून ओटी भरून आरती करतात. कसं हे 5 सुवासिनी आहेत, 5 लक्ष्मीसारखं असते म्हणून हे सगळं करतात. आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे बघा कुंकू कसं कपाळावर लावतात आणि मंगळसूत्र, बांगड्या हे सगळ्यांना हळदी कुंकू लावतात. आणि हे आहेत आमच्या जाऊबाईचे भाऊजय आहे आणि त्यांनी पण आलेलं आहे. आणि इकडं ताई मला हळद लावायला लागल्या आणि त्यांनी हळदी कुंकू लावायला लागल्या सगळ्यांना. ताई सगळ्यांना हळद लावलेत. मग इकडं ओटी भरायला लागल्या. आणि आपल्या भागात असं करतात आणि तुमच्याकडं कसं करतात प्लीज कमेंटमध्ये सांगा. हे बघा आरती करायला लागल्यात. आता ओटी भरून झालेलं आहे. आणि माझं तर ते डोक्यावर पदर घ्यायलाच पाहिजे म्हटलेत, मग ते डोक्यावर पदरच बसणं झालं तर. आणि 5 सुवासिनीने आरती करायचं असते. आणि इकडे डोक्यावर पदर ते थांबणं झालं आहे म्हणून तिथं एक ते वहिनी आहेत त्यांनी पिन लावायला लागल्या तिकडं. आणि पारंपरिक पद्धती इकडं गावाकडं आहे तसंच आहेत. ते पहिले लोक कसं करत होते तसंच करतात. आणि आम्ही इकडं आलेलो आहे. तिकडचं झालं आणि इकडं एक मंदिर आहे, फारकं मंदिर आहे. मग ते आत्ताच नव्हतं, जुन्या काळातलं मंदिर आहे. मग तिथं लक्ष्मी देवी आहे. त्या लक्ष्मीला पण ओटी भरून अभिषेक त्यानं घातलेला आहे. आणि 5 सुवासिनींची तर त्यांची देवळासमोरच बसलेला आहे. आणि व्हिडिओ करताना ते मंदिर शूट केलेलं नाही स्वातीने. आणि तेवढं इकडं आम्ही बसलेलो आहे तेवढंच केलेलं आहे. आणि ऊन जास्त होतं, सगळ्यांचा पाय इतकं भाजत होतं म्हणून इकडं सावलीला उभारून तेवढंच केलेलं आहे ते व्हिडिओ. त्यांना पण आम्हाला जसं केलं होतं तसंच आम्ही पण त्यांना करायला लागलो आहे. आरती करून ओटी भरायची, हळद लावायची, हळदी कुंकू लावायचं आणि सर्वांची पाया पडायची. आणि इकडनं गेल्यावर मग त्यांना जेवायला वाढायचं आहे. आणि इकडं सर्व सुवासिनींचं जेवण झालेलं आहे. आणि इकडं जाऊबाईला त्यांनी कपडे त्यांना आणलेलं द्यायला लागल्यात. जाऊ आणि आमची जाऊची पोरगी बसलेला आहे दोघीजणी. आणि आमचा दीर नाही आहे, आता दीर वारलेला 1 वर्ष झालं. मग त्यांनीच नवस बोलले होते हे ओटी भरतो म्हणून इकडं आम्ही सगळीजण आलो होतो. आणि जोडीनं ते आयर करायचं असतं. आणि इकडं दोघींनाच कपडे आणलेलं आहे. आणि व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.